28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचा एका भीषण विमान अपघातात अंत झाला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। सुरुवातीला हा एक तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु या घटनेच्या 1 महिन्यानंतर आता एका नवीन सरकारी रिपोर्ट आणि व्हिडिओ पुराव्यांमुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळालं आहे। सरकारी रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे। व्हिडिओनुसार नुकत्याच समोर आलेल्या सरकारी अहवालात 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्यात, ज्या टीव्हीवर कधीही दाखवल्या गेल्या नाहीयेत। अपघाताची जागा। आजवर आपल्याला सांगण्यात आलं की विमान धावपट्टीच्या जवळ कोसळलं, परंतु रिपोर्टनुसार विमान धावपट्टीपासून 50 मीटर लांब एका वेगळ्या ठिकाणी झाडांमध्ये अडकले होतं। तिथंच त्याचे तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला। म्हणजेच टीव्हीवर दाखवलेली जागा मूळ अपघाताची नव्हतीच। अपघातानंतर पायलट्स नशेत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या, मात्र रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की दोन्ही पायलट्सची ब्रेथ अनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती आणि त्यांनी पुरेशी विश्रांती घेतली होती। विमान तांत्रिकदृष्ट्या देखील सुस्थितीत होते। विमान मुंबईतून निघण्याची वेळ आणि प्रत्यक्षात क्रॅश होण्याची वेळ यामध्ये मोठी तफावत असल्याचं समोर आलंय। 27 जानेवारीची ती काळी रात्र आणि षडयंत्र। या अपघाताचा मूळ आराखडा 28 जानेवारीला नाही तर 27 जानेवारीच्या रात्रीच तयार झाला होता, असा दावा व्हिडिओत केला आहे। अजित पवार 27 तारखेला मुंबईतील देवगिरी बंगल्यावरून साताऱ्याला गाडीनं जाणार होते। पहाटे 5 वाजता निघण्याचं नियोजन पूर्ण झालं होतं, मात्र 10 वाजता रात्री त्यांना एक अनाकलनीय फोन आला, ज्यानंतर ते अस्वस्थ झाले आणि त्यांचा पूर्ण प्लॅन बदलला। त्यांना रस्ते प्रवासाऐवजी विमानानं जाण्यास भाग पाडण्यासाठी मंत्रालयातील एका विशिष्ट फाईलवर सही होणं बाकी असल्याचं सांगून त्यांना अडकवून ठेवण्यात आलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्यरात्री मंत्रालयात एक संशयास्पद आकृती काहीतरी शोधताना दिसलीये। पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांना थांबून त्यांचा रस्ते प्रवासाचा मुहूर्त चुकवण्यात आला। व्हिडिओमध्ये VSR कंपनीचा मालक आणि रमेश नावाच्या तंत्रज्ञानावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। तपासानुसार त्या रात्री विमानाचं ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला होता। विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये शेवटचे शब्द "ओ शिट" हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे नव्हते, तर शेवटच्या क्षणी विमानाने दिलेला दगा हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता। अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी अत्यंत संयमानं काम करून एक व्हिडिओ पुरावा शोधून काढलाय। या व्हिडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड समोर आलाय। हा मास्टर माइंड असा व्यक्ती आहे जो दादांच्या अगदी जवळचा होता आणि त्यांच्या सावलीसारखा सोबत असायचा।